नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एखाद्याने आपलं कपाळ करंट नशीब आहे, मी निराश झालेलो आहे असं म्हणून आत्महत्या करण्यासाठी उंच जागेवरून उडी मारली खाली, तर तो बरेचदा मरत नाही, त्याचे हातपाय तुटतात आणि मग त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं जातं. त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात नाही, करू नये. मग काय होतं? त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होतो की आत्महत्येचा प्रयत्न केला. आता जिल्हा परिषदेच्या 12 ठिकाणचा जो काही निकाल आलेला आहे, त्यावरून आत्महत्येचा प्रयत्न केलेला कुणी आहे? तर तो महाविकास आघाडीने केलेला आहे आणि लागोपाठ केलेला आहे. लोकसभा निवडणुकीतला उन्माद. आता आम्ही काय सहानुभूतीची लाट आहे, संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह आहे, आर्थिक सामाजिक विषमता आहे, इतर अनेक कारण आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला मागे वळून बघायचं काम नाही. अशा आविर्भावात असताना 6 महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार आपटी खाल्ली. मग आता राजकारणामध्ये असे चढ उतार होत असतात, विजय पराभव होत असतात. म्हणून तयारी करायची नाही का? म्हणून लढायचं नाही का? धोरणात्मक मुद्दे मांडायचे नाहीत का? प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानामधली जी सगळी काही खिळी असे बूथ पासून सगळीकडे सामदंड भेद, हे करायचं नाही का? ते करायचं असतं. जसं भारतीय जनता पार्टी 5 वर्ष निवडणूक लढवत. मग आता शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ तिघांचे 3 दिशेला तोंड झालेले आहेत आणि मविवा ही फुटलेली आहे, असं म्हणजे हे निष्कर्ष तोच निघालेला आहे, तेच झालेलं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालत नाही वगैरे वगैरे असे वरवरचे कारण. आता बघा आज राजकीय परिस्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये, की महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार स्थापित राष्ट्रवादी काँग्रेस हीच निवडणूक लढली, आपसामध्ये लढली आणि आपसामध्ये हारली आणि आपसामध्ये जिंकली ती. महाविकास आघाडीचं काय झालेलं आहे? जसं सुरुवातीला म्हटलं की हातपाय मोडून घेतलेले आहेत एवढंच. आता वार्धक्यामुळं, वयोमानामुळं शरद पवार हे थकलेले आहेत. आजच त्यांना खोकल्याचा त्रास झाला, मग ते बारामतीतून निघाले, गोविंद बागेतून, आणि रुबी हॉलमध्ये आता ते दाखल झालेले आहेत. त्यांची तब्येत सुधारणार हे निश्चित आहे, कारण की त्यांनी कॅन्सरवर व्यक्तिशः मात केलेली आहे आणि अतिशय प्रचंड दांडगी, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास ते प्रत्येक रोगावर मात करतात. आता त्यांच्या दृष्टिकोनातून ते जे काही निरोगी आरोग्य आहे, ते जे महाराष्ट्राला पण पाहिजे ते होणार. आता तो वैयक्तिक एक भाग सोडला तर त्यांनी युती केली होती राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, अजित पवार यांच्या बरोबर पुण्यामध्ये. तरी काही ठिकाणी वेगळं लढले वगैरे, ते सगळं झालं. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवत असताना ज्या पद्धतीने, ज्या जोरकसपणे मराठीचा मुद्दा आणला आणि निवडणूक लढवली, आणि मग मराठी पट्ट्याने त्यांना सावरून घेतलं, त्यांना भरपूर अशा जागा दिलेल्या. हर्षवर्धन सपकाळ या प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून इतर नेत्यांनी, अर्थात ते काँग्रेसचा एक स्वभाव धर्म आहे, मग ते प्रत्येकाचं तोंड वेगवेगळ्या दिशांना, त्यांनी ते केलेलं आहे. मग आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत हेच विसरलेले तिघ, आणि त्यामुळं लागोपाठ जिवारी लागणारा पराभव त्यांना सहन करावा लागत आहे. त्याला कारणीभूत कोण आहे? तर ते स्वतःच. आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतो. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. आपण हे बघा, भारतीय जनता पार्टी काय काय करते.
कोणकोणते पत्ते खेळते, काय कसा पैसा ओतते, काय करते, भ्रष्टाचार काय करते, वैचारिकतेमध्ये कसा गोंधळ माजवते, हिंदू मुस्लिम वगैरे कसं लावून देते, मराठा ओबीसी कसं लावून देते, हे सगळं आपण वारंवार बोलत असतो. आज वेळ काय, आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे महाविकास आघाडीने. आणि महाविकास आघाडीमध्ये जर आता फक्त उद्धव ठाकरे आणि काँग्रेस जर राहिली असेल तर, आणि काँग्रेसने तर सांगितलेले आता आम्हाला स्वबळ आहे, म्हणजे पूर्ण महाविकास आघाडीचं अस्तित्व या क्षणाला तरी असं दिसतंय की ते संपल्याच जमा. विरोधी पक्ष नेता नेमला जात नाही, नेमला गेलेला नाही, वर्ष होऊन गेलेलं उलटलेलं आहे. कारण की तेवढा तो सदस्य संख्या तेवढी नाही. आता अशा परिस्थितीत ते दिलं पाहिजे म्हणून आग्रह धरला जातो. मग विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा तो पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला संधी होती आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्याचा ते कितपत लाभ घेणार आहेत याच्याबद्दल मात्र आता शंका आलेली. कारण काय की हे बघा, उद्धव ठाकरे ग्रामीण भागामध्ये बराच काळ फिरले, विशेषतः मराठवाड्यामध्ये त्या 2-3 वेळेला आले. म्हणजे ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याच्या आधी त्यांनी दौरे केले, शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. आणि ज्या वेळेला बच्चू कडूंचं आंदोलन झालं त्यावेळेला सरकारने सांगितलं की 30 जून 2026 रोजी हे कर्ज माफ केलं जाईल किंवा त्याच्यानंतर त्याचा विचार केला जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा संस्थेचे आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्याखाली ती समिती नेमली. मग त्याच्या आधी जे ओला दुष्काळ आणि जे काही सगळं महापूर ती जी काही स्थिती होती त्याच्यामध्ये सगळं जे वाहून गेलं त्याच्या संबंधी उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून शेतमालाला भाव मिळण्यापर्यंत अनेक गोष्टी कालही होत्या, आजही आहेत आणि उद्या पण काही राहणार आहेत. आता ते डील जे झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण बोलू अमेरिकेबद्दल नंतर. पण अशी परिस्थिती आहे. ग्रामीण शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता वाढतीये. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जमत नाहीयेत. इतकी विदारक परिस्थिती आहे. इकडं आम्ही महासत्ता होतोय तिसरी, महाराष्ट्राचा वाटा इतक्या इतक्या $1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर राहणार आहे वगैरे वगैरे त्या दिशेने चाललेलो आहे. पण इकडं ग्रामीण दरडोई उत्पन्न काय आहे तर सगळी बोंब आहे. या परिस्थितीचा हे जर मुद्दे आक्रमकपणे उद्धव ठाकरे काँग्रेसने जर मांडले असते या जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये तर त्यांना अगदी थेट पण काटेची टक्कर तरी ते देऊ शकले असते. काटेची टक्कर लांब राहो, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर सुद्धा स्थान नाहीये. कारण 1 नंबरला भाजप आहे, 2 नंबरला एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आहे. हे चौथ्या पाचव्या अनेक ठिकाणी भोपळे सुद्धा फोडता आलेले नाही. आता बघा, आपण जर सुरुवातीला जर मराठवाड्याकडे पाहिलं, आता लातूरमध्ये काय झालेलं आहे 59, म्हणजे ही आत्ताची आकडेवारी, अजून अंतिम आकडेवारी यायची. त्याच्यामध्ये लातूरमध्ये 59 आहे जिल्हा परिषदेचे गट. त्याच्यामध्ये बीजेपीला 18, काँग्रेसला 23, शिवसेनेला 1, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 12 आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 1. धाराशिवमध्ये काय परिस्थिती आहे, 55 जागांचे निकाल लागले आहेत. 55 गट आहेत, त्याच्यामध्ये 41 निकाल लागलेले आहेत. भारतीय जनता पार्टीला 12, शिवसेनेला 12, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला फक्त 5 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 5. आता परभणीला जिथं संजय जाधव, बंडू जाधव हे खासदार आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे, महानगरपालिकेमध्ये त्यांनी त्यांचं बऱ्यापैकी त्यांनी काम दाखवून दिलं. पण ग्रामीण भागामध्ये आपटले. काय झालं तिथं की 54 जागांपैकी 43 जागांचे निकाल लागलेले आहेत. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 21, शिवसेनेला 5, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 11. छत्रपती संभाजीनगरमध्ये काय झालेलं आहे, जे महानगरपालिका निवडणुकीमध्ये झालं तसाच निकाल, म्हणजे शहरी भागाने जसं भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश दिलं महानगरपालिका हद्दीमध्ये, तसं ग्रामीण भागामध्ये देखील दिलेलं आहे. 63 गट आहेत
भाजपला 22 जागा, शिवसेनेला 19 जागा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला फक्त 8 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा. हे असं आहे. त्याच्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे जिथं आमचे बघा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पैकी 8 खासदार निवडून. आता ते शशिकांत शिंदे काही मतांनी पडले, ते तुतारी वगैरे तो गोंधळ झाला होता म्हणून, नाही तर ती पण जागा आली असती. पण आज जिल्हा परिषदेमध्ये काय झालेलं आहे, जसं शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा आहे तसंच शिवसेनेचा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे ते. आता बघा सोलापूरमध्ये काय झालेलं आहे, जयकुमार गोरे पालकमंत्री यांनी ती मोठी बाजी मारलेली आहे. 68 गट, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 37, शिवसेनेला 7, राष्ट्रवादी काँग्रेसला 9 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला भोपळा, अशी परिस्थिती आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती आहे, कोल्हापूरमध्ये 68 गट, बीजेपीला 12, शिवसेनेला 7, राष्ट्रवादी काँग्रेसला 16, काँग्रेसला 13 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 1. सांगलीमध्ये काय 61 गट, बीजेपीला 18, एनसीपीला 7, काँग्रेसला 11, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 15, ते जयंत पाटलांमुळे. नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 1. साताऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे, 65 एकूण जागा गट, बीजेपीला 32, शिवसेनेला 10, राष्ट्रवादी काँग्रेसला 18 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 0, अशी परिस्थिती आहे. पुण्यामध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल आहे. 73 गट आहेत, त्याच्यामध्ये 64 जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीला 8, शिवसेनेला 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या 43, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 7. इकडं कोकणामध्ये, म्हणजे कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उदय सामंतांनी 56 जागांपैकी त्यांच्या शिवसेनेचे 36 सदस्य निवडून आणलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे तिथं 2 आलेले आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फक्त 1 आलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे, एकूण 54 जागा आहेत, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 12 आणि शिवसेनेला 16 अशा त्या जाहीर झालेल्या. बाकीच्या ठिकाणी अजून ते आकडे येतात आहे. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे तिकडं 21+8 असे त्यांनी जिंकलेले आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला फक्त 2 जागा. आता हे चित्र आहे. आता हे सगळं समोर आणा आणि तो सत्याचा जो मोर्चा काढला होता मुंबईमध्ये, काय 1 वर्षभर जर निवडणुका लांबल्या तर काय हरकत आहे वगैरे ते असं म्हटले होते. मग ते दुबार मतदार कसे आहेत वगैरे, ते सगळे गठ्ठे वगैरे, ईव्हीएम वगैरे, ते सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तेव्हा त्या व्यासपीठावर जे चित्र होतं, हे ठाकरे बंधू, बाकीचे काँग्रेसचे नेते, ते बाळासाहेब थोरात वगैरे ते सगळे होते, शरदचंद्र पवार हे स्वतः तिथं होते. त्यावेळेला असं वाटलं होतं की आता निदान येणाऱ्या महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा आणि जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती हे काहीतरी मजबूतपणे लढवतील. परंतु तसं काही केलं गेलं नाही. उलट एकदम सुस्त राहिले. स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, आम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही वगैरे, ते सगळं झालं. आणि जसं सुरुवातीला सांगितलं, ठाकरे बंधूंनी ज्या प्रकारे जिगर दाखवली मुंबईमध्ये, तशी जिगर महाराष्ट्रामध्ये का नाही? मग आता मोठं आव्हान होतं, मुंबई टिकवायची होती वगैरे, ते सगळं आलं. मग ते काय वेळच मिळाला नाही म्हणून नगर परिषदा इतर ठिकाणी कुठं जाता आलं नाही वगैरे वगैरे, महानगरपालिका इतर ठिकाणी 29 महानगरपालिका कुठं कुठं जायचं वगैरे, ते सगळं समजून घेतलं एक वेळ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला काय हरकत? आता तेच बघा, महायुतीची कशी राजकीय इच्छाशक्ती म्हणा किंवा निवडणूक जिंकणं हे फार महत्वाचं आहे, बाकीचं होत राहील. आपण सत्यावर आहोत, लाडकी बहीण योजना आहे, अमुक योजना आहे, शेतकऱ्यांना मदत आहे, फलन हो हो, त्याच्या भरोशावर ते राहिले नाही. दुर्दैवाने अजित पवार यांचं निधन झालं, अकाली निधन झालं, अपघाती निधन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की मी सभा घेणार नाही. त्याचं स्वागत झालं, बाकीचे नेते फिरले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे थांबले नाहीत, सगळीकडे सभा घेतल्या आणि आज ते 2 क्रमांकाचा पुन्हा एकदा पक्ष ठरला. आणि मग त्यांनी
आता त्यांची जी काही आक्रमकता आहे, मग आता त्यांनी पैसे वाटले, चॉपर मधून फिरले, अमुक केलं तमुक केलं, हे रडकथा गाण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, तुमची आत्महत्या होणार नाही, झाली नाही, होऊ नये, परंतु तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांना अगदी वाऱ्यावर सोडून आपण स्वस्थपणे राहिलेलो आहोत. आणि त्या कार्यकर्त्याला ज्याची गरज आहे, तुमच्या शब्दाची गरज आहे, प्रचाराची गरज आहे आणि रसदेची देखील गरज असते, ती याच्यातली कोणतीच गोष्ट तुम्ही केली नाही. एक वेळ रसद अमान्य, तशा पद्धतीने निवडणुका लढवल्या जाऊ नयेत, तसं होऊ नये, तो अजून एक वेगळाच भाग आहे. आणि भारतीय जनता पार्टीला कसं सगळं क्षम्य आहे, कारण ते चाणक्य आहेत, कूटनीती खेळतात वगैरे वगैरे, ते सगळं मान्य आहे. त्याच्यामुळे हे असं चाललेलं आहे. त्याच्यामुळं आपण हरलेलो आहोत, ते आपल्याच कर्माने हरलेलो आहोत, हे महाविकास आघाडीमधल्या प्रत्येक तीनही सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.